श्रीमच्चक्रधरा नृपंकजरता संवित्कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्य निरता स्वानंद आह्लादिता चिद्ब्रह्मादि फलोग पुष्प जनिता नंदादि सारोजिता सद्धर्मोक्ति सुरंजिता मधुकरा श्रीनागदेवा नमो श्रीनागदेवा नमो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। मागच्या अवसरामध्ये गोमाईसा उर्फ गोविंदा, ह्या गोमाईसाला प्रसन्नतेचं नाव ठेवलं होतं आमच्या स्वामींनी, गोविंदा। तर हिचं जे देहावसन झालं किंवा तिने जो काही त्याग केला, मळवत त्याग, याच्यावर आपण मागची लीळा ऐकली। कारण मळवत त्यागमध्ये भांडारेकार, माहिमभट्ट आणि ही गोमाईसा या तीन जणांचं आता आपल्याला आतापर्यंत नाव ऐकायला मिळालं। मळवत त्याग, सत्यवत्यागमध्ये आपले ज्ञानी पुरुष म्हणजे नागदेवाचार्य, म्हणजे असे प्रत्येक पुरुषांचे ज्या जे जसे जसे अधिकार असेल तसं तसं त्याला त्याग घडत होता। आणि त्याच्यानंतर मार्तंडा पडदणी उच्छेदनी, म्हणजे मार्तंडाने आमच्या स्वामीची ओली पडदणी होती ती फाडून त्याच्यातून जो काही प्रकाश पडत होता तो चमत्कार पाहत राहिला। त्यावर आमचे स्वामी म्हणतात, आम्ही म्हणजे बाईसा म्हणत होत्या, माझ्या मार्तंडाला तुम्ही काहीच देत नाही, त्याला कोणता आशीर्वाद किंवा त्याचं काही शुभचिंतन किंवा त्याचं काय असेल ते त्यात तो कमी पडतो। तर स्वामी म्हणतात, आम्ही सर्व द्यायला तयार आहे पण घेणारा पाहिजे। याच्यावर आमच्या स्वामींनी समर्थन केलं, म्हणजे बाईसाला समजून सांगितलं। अशा आपल्या दोन लीळा मागे झाल्या। आता यानंतर ब्राह्मणू प्रश्ने गुणत्रयानुवाद, म्हणजे एक ब्राह्मण स्वामीच्या दर्शनाला आला होता। असे दोन ब्राह्मण आले होते स्वामीच्या दर्शनाला आणि दंडोत घालून बसले आणि स्वामींना प्रश्न केला की आम्हाला गुणत्रयानुवाद याचं निरूपण करा। गुणत्रयानुवाद म्हणजे माणसाच्या ठिकाणी तीन गुण आहेत, रज तम सत्व, आणि तसं उदास बी आहे, पण रज तम सत्व हा जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सृष्टीची रचना झाल्यापासूनच ती आहे। म्हणजे वस्तूमध्ये त्रिगुणात्मक आहे आणि जीवात्माच्या ठिकाणी त्रिगुणात्मक आहे। वस्तू बघा, काही काही वस्तू तामशी आहेत, राजसात, सात्विक काही वस्तू असतात, तसं माणसाच्या ठिकाणी गुणधर्म आहेत आणि शेवटचा गुणधर्म म्हणजे उदास। पण ह्या ब्राह्मणाने जो प्रश्न केला तो त्रिगुणात्मक, त्रिगुण म्हणजे गुणत्रय, गुणत्रय म्हणजे तीन प्रकारचे जे गुण आहेत त्यांचं आम्हाला काय करा, माहिती द्या, असं त्यांचं बोलण्याचा हेतू। देव काय म्हणतात पहा, एके दिवशी सकाळचा पूजा अवसरानंतर आम्ही पट्टी शाळेत आसनी उपविष्ट झालो। म्हणजे पट्टी शाळेमध्ये देव बसलेले होते आणि तेवढ्यात दोन विद्वान ब्राह्मण पंडित आले आणि त्यांनी स्वामींना श्रीचरणी दंडोत घालून जवळ बसले आणि स्वामींना विनवित म्हणाले, जी आम्हाला गुणकार्य निरूपावे जी। म्हणजे माणसाच्या ठिकाणी जे काही गुण असतात किंवा इतर काही जे गुण असतात, जसं पाच भूत तिन्ही गुण, ह्याच्यावर संपूर्ण ब्रह्मांड चाललेलं आहे। तर हे तीन जे गुण आहेत त्या तीन गुणावर आम्हाला काय करा, निरूपण करा। त्यावर स्वामी काय म्हणतात, होय का, पण त्यातील आम्ही काय निरूपण करू? आता तीन गुण झाले, पण तीन गुणातलं काय निरूपण करायचं? कारण कसं असतं, रजप्रधान तमानुषंगिक तमप्रधान, सत्वानुषंगिक सत्वप्रधान तमानुषंगिक किंवा तमप्रधान रज अनुषंगिक, असे त्रिगुणात्मक घटना घडतात। आपण पाहतो ना, काही लोकांचा स्वभाव तामस जास्त राहतात आणि सत्वपणा कमी राहतो, काहींच्या ठिकाणी राजस जास्त राहतात, सत्व कमी राहतो, काही ठिकाणी तम जास्त राहतं, सात्विक कमी राहतं। म्हणजे असं हा त्रिगुणात्मक हा जीव बांधला गेलेला आहे। म्हणजे त्याच्या कर्मफळानुसार त्यांनी जसं भजन क्रिया केली असेल तसं त्याला मनुष्य देह निष्पन्न होतो। आणि जसं भजनाची जशी तामस राजस क्रिया केली असेल भजनामध्ये,
तसं लेप निष्पन्न होतो आणि त्या लेपाप्रमाणे तो जसे कर्म करतो तसे त्याला संत असंत फळं मिळतात. म्हणजे हे सगळे कर्मानुबंधीन मनुष्य लोक आहे. आपल्या भगवद्गीतेत श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की हा मनुष्य कर्माने बांधलेला आहे, त्याने जसे कर्म जोडले तशी त्याला फळं भोगावी लागतात. मग काही सुख दुःखाची फळं असतात, तशी देवतेची फळं प्राप्ती बी तशीच होतात. फक्त निर्गुण सत्व जे गुण आपल्या परमेश्वर भक्ती मार्गामध्ये, ज्ञान बी सात्विक आहे आणि आचार बी सात्विक आहे, तसं देवतेचं ज्ञान त्रिगुणात्मक आहे आणि तिची फळं बी त्रिगुणात्मक आहे. म्हणजे देवतेच्या आणि परमेश्वराच्या कार्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. पण आता इथं सर्वसाधारण एक त्रयगुण म्हणजे 3 प्रकारचे जी गुण कसे असतात याच्याबद्दल ह्या ब्राह्मणांनी काय केला, स्वामींजवळ प्रश्न केला. तर स्वामी काय म्हणतात, होय का, पण त्यातून काय निरूपण करू? रज मिश्रित सत्व निरूपू की सत्व मिश्रित रज तम मिश्रू की तम मिश्रित रज निरूपू का रज मिश्रित तम मिश्रू किंवा सत्व मिश्रू? म्हणजे प्रत्येक गुणामध्ये एक प्रधान, एक अनुषंगिक, एक अनुषंगिक, एक प्रधान असं कमी जास्त प्रत्येक गुणामध्ये राहतोच. आम्ही गुणत्रयाविषयी थोडे निरूपण केले, तेवढे त्यांचे समाधान झाले. खरे तर त्यांना त्रिगुणातीत सगळे जग बांधले गेलेले आहे. भजनातील त्रिगुणाच्या मिश्रणाच्या विविध प्रकारांनी जगातील व्यक्ती तितक्या प्रकृती निर्माण झाले. बघा, देवाने स्पष्ट सांगितले, जसं जसं या जीवानी कर्म जोडलेले आहेत, जसं जसं त्याला भजन क्रिया घडलेली आहे, तसं तसं कर्मलेप निष्पन्न होतो, तसे तसे गुण उदयाला येतात. प्रकृतीरूप गुणाच्या संयोगाने संतासंत कर्मे केले जातात आणि जसं गुण जमलं तशी ती कर्मही फळं आणि त्या कर्मफळामध्ये तशी लेप. आता उदाहरण घ्या आपण, जसं ते प्रल्हादाची गोष्ट घ्या ना, की प्रल्हादाचा बाप कसा तामशी होता, प्रल्हाद सात्विक होता. मग तामशीची फळं मिळणार आणि सात्विकला सात्विकचे फळं मिळणार. म्हणजे जशी कर्म केले तशी संत कर्म फळं बी तशीच मिळतात. तर इथं देवाने स्पष्ट सांगितले की संत कर्म केली तशी संत जसे लेप जोडले तसे संत कर्म केले तसं त्या कर्माप्रमाणे तो वागतो आणि तशी ती देवता त्याला फळं देतात. मग राजस, तामस, सात्विक आणि काही ठिकाणी उदास बी आहे, त्यांचे भोग भोगावे लागतात. स्वाभाविक गुणाच्या उद्रेकानेच समाजात उलटापालटी होत असते आणि मग जसे कर्म असेल तसे त्याला भोग भोगावी लागतात. तामसी असलं तर त्याला जास्त भयानक दुःख आहे, राजसाला कमी आणि सात्विकाला त्याच्यापेक्षा कमी. म्हणजे रजाला जास्त आहे, आपला तामसीला जास्त आहे, रजाला त्याच्यापेक्षा कमी आहे आणि सात्विकला त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि सात्विक म्हणजे एकदम तो शुद्ध मानला जातो. मग तो देवता भक्तीत असो नाही तर परमेश्वर भक्तीत असो, पण सात्विक गुण पाहिजे. जसं लेप जोडला आहे तशी उलटापालती येते. त्याने अधिका काही विचारावे असे वाटले नाही. कदाचित आम्ही तेवढे निरूपण केले देखील. देव काय म्हणतात, त्यांनी जर आम्ही काय आम्हाला प्रश्न विचारले असते ते ह्याच्यावर सविस्तरपूर्वक आम्हाला भरपूर त्यांना ज्ञान देता आलं असतं. पण त्यांनी परत काही शंका कुशंका काही केलीच नाही, त्यांनी परत काही विचारपूस केलीच नाही. तेवढे एकच प्रश्न विचारला आणि गप्प बसले. याचा अर्थ त्यांच्या हे ज्ञान शक्यतो त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. कारण त्रिगुणात्मक ज्ञान हे खूप सखोल आहे, एवढं सहजासहजी माणसाला समजू शकत नाही. परंतु त्यांना आम्ही थोडक्यात सांगितलं आणि त्यांनी थोडक्यात ऐकून ते गप्प झाले. परत त्यांनी काही शंका कुशंका केली नाही, परत काही प्रश्न विचारला नाही. म्हणून आम्ही काही त्यांना अधिक निरूपण केलं नाही. म्हणजे ह्या 2 ब्राह्मणांना गुणत्रयानुवाद हे आमच्या स्वामींनी थोडक्यात सांगितलं. पुढची लीळा अशी आहे, यलम भट्ट म्हणजे अवढळ भट्ट. जे अवढळ भट्ट म्हणजे आमच्या स्वामींनी काय नामकरण केलं होतं यलम भट्टाला. आणि इंद्र भट्ट हे दोघं जावई सासरे होते. म्हणजे अवढळ भट्ट हे सासरे आहेत आणि इंद्र भट्ट हे त्यांचे जावई. तर हे दोघं एक जण स्वामींच्या दर्शनाला आले होते. इंद्रभट्ट पैठणला सोयऱ्यांचे लग्न कार्य उरकल्यानंतर गौराईसाला घरी पोहोचून खडकुलीला आमच्या दर्शनाला आले. म्हणजे या गौराशीला खडकुलीला ह्याला पोचवलं तिच्या घरी आणि हे दोघं जण स्वामींच्या दर्शनाला आले खडकुलीला. एके दिवशी नेमके आमचे क्षौर होत असता अवढळ भट्ट आणि इंद्रभट्ट
दोघे जावई सासरे दोघं जोडीने आमच्या दर्शनाला आले. आता स्वामीचं क्षौर चाललं होतं आणि क्षौर चाललं असताना नेमकी दोघं आली, ते जावई आणि सासरे. मग आमचे स्वामी कधी कधी काय वेळेला विनोद बी करायचे. म्हणजे ज्या जीवाचा जसा स्वभाव असेल, त्याचं जसं लक्षण, त्याचं जसं काही कर्म काय असतील सुखदुःखाचे, ते बघून त्याप्रमाणे देव विनोद बी करायचे. ते देव काय म्हणतात पहा. अवढळ भट्ट आणि इंद्रभट्ट आले. आम्ही सहज म्हणून त्यांना विचारलं, का हो सासरे जावई क्षौर करून अनुसरण्याचा विचार आहे काय? आपण म्हणतो ना काय काही लोकांना, का हो तुम्हाला अनुसरायचं आहे का, किंवा तुम्हाला दीक्षा घ्यायची आहे का, किंवा तुम्हाला आश्रमात राहायचं आहे का, असं आपण म्हणतो. आता त्याचे जसे काय म्हणतात, जसं त्याचं जसं कर्म असेल तसं तो बोलणार. त्याला जर धर्माबद्दल आस्था असेल तर तो हो म्हणणार. त्याला जर आस्था नसेल तर तो नको नको रे बाबा, या भानगडीत आम्ही नाही पाडणार. म्हणजे त्याचे पूर्वसंस्कारावर या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता तसे ह्यांचे पूर्वसंस्कार काय आहेत हे आपल्या स्वामींच्या बोलण्यावर समजेल की देव काय दोघांनाही म्हणतात की तुम्ही जावई सासरे काही विचार करून आले काय, अनुसरायचं क्षौर करायचं आणि अनुसरायचं असं काही विचार करून आले की काय, असं देव त्यांना विनोदाने म्हणतात. पण येळंभट्ट काय म्हणतात, जी जी करायची असेल तर माझेच करावे. कोण म्हणतो? सासरा म्हणतो, आहे की नाही, कारण त्याचा संसार होऊन गेलेला आहे. आणि याची ब्राह्मणी तरुण आहे, म्हणजे त्यांची मुलगी म्हणजे कोणाला इंद्रभट्टाला दिलेली. आता इंद्रभट्टाने दोघं तरुणच होते ना, म्हणजे तरुण माणसाला कशाला क्षौर करायचं, कशाला संन्यास द्यायचा. पण जीवाचा स्वभाव कसा असतो हे एक स्वामींना दाखवायचं होतं. आता एखादा जरी तरुण असला तरी तो म्हणतो ना, मी आज नाही घेतलं तरी उद्या घेईन किंवा उतरत्या वयी घेईन किंवा काय करीन. पण तसं तो काहीच बोलला नाही. फक्त हाच स्वतः सासराच म्हणतो की त्यांची ब्राह्मणी तरुण आहे, त्याच्यामुळे त्याला काही घ्यायची आवश्यकता नाही, पण मी मात्र घेऊ शकल, असं त्याचं बोलण्याचा हेतू होता. कोणाचा? अवढळ भट्टाचा. येळंभट्ट कळवून म्हणाले, आम्हाला इंद्रभट्ट अनुसरणार नाही याची आम्हाला जाणीवच होती. देवप्रत विनोद काय करतात की इंद्रभट्ट अनुसरणार नाही हे आम्हाला पहिलंच माहिती. म्हणजे शास्त्राच्या तोंडातून निघाला विषय तोच. आणि देवाला माहिती होतं की इंद्रभट्ट कसे होते, चंचल स्वभावाचे होते. कारण या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रभट्टाला थोडंसं देवी देवतेचं भविष्यात त्याचं ज्ञान बी होतं ते, आणि जास्त म्हणजे त्याला मोहसुद्धा खूप होता. म्हणजे प्रपंचात मोह होता. आणि आमच्या स्वामीने प्रत्येक वेळा त्यांना सहानुभूतीने सहाय्य केलं आणि प्रत्येक कार्यात त्यांना यश आणलं, परंतु त्यांना त्याची जाणीव नव्हती. त्यांना इतका लोभ होतं की ह्याच्यापेक्षा अजून मला जास्त मिळायला पाहिजे, ह्याच्यापेक्षा. आता पुढच्या वेळेमध्ये बघा आपल्याला ऐकायला मिळेलच. इंद्रभट्ट अनुसरणार नाही त्याची आम्हाला जाणीव होती. आम्ही गंमत म्हणून त्यांना म्हणालो खरं, पण तरी येलंभट्ट कळवळले म्हणून आम्ही हास्य स्वीकारून येलंभट्टला म्हणालो, काय अवढळ भट्ट हो, जावयामुळे वेदलात काय. म्हणजे देवाने परत विनोद केला की जावई घेणार नाही हे आम्हाला बी माहिती. आणि अवढळ भट्ट कळवळून म्हणतात, कारण त्यांची मुलगी दिलेली होती ना इंद्रभट्टाला. मग त्यांना वाटतं आता ह्या तरुणपणात कसं काय क्षौर करायचं, कसं काय संन्यास घ्यायचा, अनुसरायचं कसं काय, शक्यच नाही. तर देव जाणून होते, पण देवाने विनोद केला. ह्याच्या पाठीमागचा हेतू स्वामीचा वेगळा होता. परंतु जावयाच्या मोहात पडून अनुसरण्यास तयार झाले तो. आता जावयाचा मोह बी होता आणि जावयाच्या मोहात पडून तुम्ही अनुसरता, म्हणजे आता पूर्ण अनुसरण म्हणता येईल का? नाही. उलट अनुसरायचं म्हणजे त्याला मोह नाही पाहिजे. स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेष त्याज्य, हे आपला आचारात सांगितले द्या की तुमचे संबंधी आहेत, आई वडील भाऊ बहीण कोणी का असणार, नातेवाईक, त्यांचा सुद्धा मोह नाही पाहिजे. आता या ठिकाणी अवढळ भट्टाला जावयाचा मोह होता, कारण मुलगी आहे ना त्याच्या घरात. म्हणजे हा जर मोह असेल तर त्या अनुसरणाचा काही उपयोग नाही. त्या मोहातून तो विरक्त व्हायला पाहिजे, त्यावेळेस त्याचं अनुसरण सिद्धीला जातं. म्हणजे इथं देवाने काय केलं, इंद्रभट्टाचं आणि अवढळ भट्टाचं अनुसरणाबद्दल अनुवाद केला. म्हणजे जीव स्वभाव कसा असतो पहा, की प्रत्येक जीवाचं मोह संसारामध्ये जास्त गुंतलेलं असतं आणि तो अनुसरायला लवकर तयार होत नाही. कारण जरी म्हणला तो मी अनुसरीन किंवा मी क्षौर करीन किंवा मी स्वामीजवळ राहीन,
परंतु शेवटी त्याचा अर्धचित्त संसारामध्येच असतं. ते असं अर्धचित्त काही कामाचं नाही. बाईसा कशा होता, एकदा त्यांनी संसाराचा त्याग केला तर परत मागं फिरून बघितलं नाही. त्यांना मोह व्हायचा कधी कधी की आपल्या भाच्याला भेटावं किंवा काय करावं, परंतु स्वामींच्या ज्ञानामुळं किंवा त्यांना प्रेमदान, ईश्वराचं प्रेमदान, एक कळकीचं प्रेमदान असल्यामुळे त्यांचं ईश्वराच्या ठिकाणी सेवाभाव जास्त होता आणि त्यांना सेवाभाव जास्त घडत बी होतं. आता सारंग पंडिताचा कार्यनिषेध, पुढची लीळा. कार्यनिषेध म्हणजे ज्या कार्यासाठी सारंग पंडित निघाले होते ते कार्य होणार नाही हे स्वामींनी सांगून सुद्धा ते कार्य होण्यासाठी सारंग पंडित कसे धडपडतात याच्यावर ती लीळा आहे. सारंग पंडिताच्या डोक्यात काही योजना साकारली होती, अर्थात ती व्यावहारिक लाभाची होती. आता या सारंग पंडिताच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार असायचे. आता हे काम झालं की दुसरं काम करायचं, दुसरं झालं की तिसरं काम करायचं, आणि प्रपंचात ह्या घटना घडतातच. परंतु त्याच्यामध्ये हेतू काय होता की मी स्वामीच्या दर्शनाला आलो की स्वामींच्या शुभचिंतनाने, स्वामींच्या आशीर्वादाने माझं कार्य सिद्धीला जावं, हा त्याचा हेतू. म्हणजे त्या हेतूने तो सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला नेहमी यायचा. थोडा अहंकारी स्वभाव होता. भले भले षडशास्त्र संपन्न पंडित कठीण परीक्षेत सफल झाले तरच वैजायराणी त्यांना वृत्ती देत असे. आता भले भले षडशास्त्र पंडित जसं माहीमभट्टासारखं किंवा नागदेवाच्यासारखं षडशास्त्र म्हणजे जे 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला अशा ज्या काही विद्या हे संपन्न होण्यासाठी, त्या परीक्षेत सफल होण्यासाठी वैराणीकडून वृत्ती मिळायची. वृत्ती म्हणजे प्रमाणपत्र. जसं आपण म्हणतो ना BAचं प्रमाणपत्र, ECCचं प्रमाणपत्र, शाळेचे प्रमाणपत्र मिळतात ना प्रत्येक ठिकाणी, तसं त्यावेळेला प्रमाणपत्र मिळायचे आणि ह्याला सुद्धा मिळालं होतं सारंग पंडिताला. अशा परिस्थितीत आमच्या कृपाप्रसादाने सारंग पंडितासारख्या एक किंचित विद्वानाला सुद्धा वृत्ती मिळाली. सारंग पंडित काही मोठे विद्वान, काही मोठे हुशार नव्हते, पण स्वामी काय म्हणतात की आमच्या शुभचिंतनामुळं त्यांना ती वृत्ती म्हणजे प्रमाणपत्र मिळालं. एवढं मिळून सुद्धा माणसाला समाधान पाहिजे की नाही, पण सारंग पंडिताला त्यात काही समाधान नव्हतं. त्यामुळे आताही आमच्या कृपेला वरदहस्त लाभावा म्हणून आडाखे बांधून सारंग पंडित आमच्या दर्शनाला आले. आता सुद्धा सारंग पंडित जो आला तो पुढच्या कामासाठी आला. आता त्याला वृत्ती मिळाली, षडशास्त्राची वृत्ती मिळाली, म्हणजे त्याच्यामध्ये समाजामध्ये त्याला मोठा मान असतो. जसं कोणी शास्त्री परीक्षेत पास झाला, कोणी पंडित परीक्षेत पास झाला, कोणी मराठी याच्यामध्ये पास झाला, साहित्याचार्य, अशा मोठमोठ्या पदवी असले की त्याला समाजात थोडं मान राहतो. तसं ह्याला मानपान तर मिळालाच, पण तरुणी सुद्धा अजून त्यांचा काही मोह जाईना. मग त्यांचा अजून काहीतरी असा एक त्यांच्या मनामध्ये अशी काही एक इच्छा होती की स्वामीच्या दर्शनाने हे सुद्धा माझं कार्य सिद्धीला जावं. या हेतूने ते स्वामीच्या दर्शनाला परत आले. दृष्टपर आमच्या दर्शनाला आले आणि दर्शन घेऊन लगेचच निघाले. परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या दृष्टपर लाभासाठी आम्ही कशाला सहाय्यभूत होऊ? परमेश्वर सहाय्यभूत होतात. एकदा होतील, दोनदा होतील, तीनदा होतील, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर सहाय्यभूत व्हावं परमेश्वराने अशी ह्या जीवानी अपेक्षा करू नये. ज्यात आणि स्वामींनी त्यांना असं काही समाधान केलं होतं की त्यांना पुढं कोणत्याच गोष्टीची अपेक्षा ठेवली नव्हती. त्यांचे सर्व कार्य सिद्धीला नेलं होतं, पण तरी त्यांची काही ना काहीतरी अपेक्षा स्वामीपासून असायची. एकदा त्यांच्या पदरी संपन्नता टाकून त्याच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून दिले. बघा इथं देव सांगतात की त्यांना आम्ही सर्व संपन्न, सर्व गोष्टी त्यांना आम्ही काय केलं होतं, सहाय्य केलं. त्यांना स्थैर्य प्राप्त व्हावं त्यांच्या जीवनामध्ये असं त्यांना आम्ही स्थिर केलं होतं, सगळ्या गोष्टीत समाधान केलं होतं, पण तरी त्यांना काही मोह आवरत नव्हता. आता सारंग पंडितच्या ठिकाणी संचारला होता तो लोभ. तेव्हा देवाने स्पष्ट सांगितलं की त्यांच्या ठिकाणी लोभ खूप होता. धन मिळावं, इस्टेट मिळावी, द्रव्य मिळावं, अशा बऱ्याच मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षामुळे ते आमच्या स्वामीच्या दर्शनाला सतत येत राहायचे.
जे जे मनसुबा धरून आले होते ते त्यांच्या नशिबात नव्हते. आता हे सारंग पंडित आमच्या स्वामीपासून सहाय्य व्हावं अशा जे भावनेने आले ते त्यांच्या नशिबातच नव्हतं. आता ती वृत्ती होती जे षडशास्त्राची, ती त्यांच्या नशिबात नसताना आम्ही त्यांना दिली. पण तरी सुद्धा आता ज्या हेतूने ते आले तर ते सुद्धा त्यांच्या प्रारब्धात किंवा त्यांच्या नशिबात नव्हतं, तरी ते आमची सहानुभूती घ्यायसाठी आले, आमचा आशीर्वाद घ्यायसाठी आले. मनसुबा धरून आले ते त्यांच्या नशिबात नव्हते, त्यांच्यासाठी आम्ही उगीच धावपळ होऊ नये म्हणून आम्ही सारंग पंडितांना म्हणालो, पांड्या तुम्ही ज्या कार्यासाठी जात आहात ती मडकी फार दूर आहेत. बघा, देवाने पहिलंच भविष्य सांगितलं की ज्या तुम्ही अपेक्षाने जाता, ज्याच्यासाठी तुम्ही जाता ते मडकी दूर आहेत. मडकी दूर आहे त्याचा अर्थ की ज्या हेतूने किंवा जे कार्य सिद्धीला जावं अशी जी अपेक्षा करता ती तुमच्या हाती लागणार नाही. त्याची अपेक्षा बी करू नका असं देवाचं बोलण्याचा हेतू आहे. मडकी दूर आहे म्हणजे जे काही मिळायचं ते तुम्हाला मिळणार नाही असं देवाचं बोलण्याचा हेतू. ती माणिके तुमच्या हाती लागणे शक्य नाही. आणि जे काय मिळण्यासारखं आहे, माणिके म्हणजे काहीतरी मोठं लाभ असेल कोणत्यातरी गोष्टीचं, ते मिळण्यास अपेक्षा म्हणजे मिळणं हे तुम्हाला शक्य नाही आणि त्याची तुम्ही अपेक्षा बी करू नका असं देव पहिलं त्यांना समजून सांगताय. पण त्यांचा मोह त्यांना काही आवरत नाही. आता एवढा मोठ्या परमेश्वराने सांगितल्यानंतर त्यांनी मोह आवरायला पाहिजे. पण जीव स्वभाव असा आहे ना की कुणी किती समजून सांगितलं तरी त्याच्या मनात थोडं मोह राहतोच. तुमचे कार्य सफल होणार नाही, तुम्ही उगीच कशाला धावपळ करता. देव म्हणले तुम्ही उगीच धावपळ करू नका, तुम्ही ज्या कार्यासाठी चालले ना ते कार्य तुमचं सफल होणार नाही. कारण देवाला माहिती आहे याच्या प्रारब्धातच नाही, तर हा कशाला धावपळ करतो. उगीच कृपा प्रसादाने आमच्यापासून याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आणि कशाला याला पाहिजे अपेक्षा. आम्ही याला स्थिर केलंय प्रपंचात, कोण्या गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही, तरी हा अपेक्षाच करतो. म्हणून देवाने डायरेक्ट त्याला स्पष्ट सांगितलं की तुम्ही ज्या कार्यासाठी जाता ते कार्य सफल होणार नाही. कारण देवाला माहिती आहे याच्या प्रारब्धातच नाही, त्याला कुठून मिळणार हो. आम्ही सारंग पंडिताच्या मनातील गुप्त गोष्ट ओळखली. देव म्हणतात सारंग पंडिताची काय अपेक्षा, तो कोणत्या हेतूने आला, तो कोणत्या कार्यासाठी चालला, हे सगळं आम्ही जाणू नये. परंतु सारंग पंडित काही न बोलता फक्त हसले. सारंग पंडितला कळून चुकलं की जिथं स्वामी स्वतः म्हणतात की तुमच्या प्रारब्धात नाही ते तुम्हाला मिळणार नाही, तर तुम्ही कशाला धावपळ करता. हे सारंग पंडित मनातल्या मनात समजून गेले पण बोलत नव्हते. गपचूप काय झाले, हसले आणि निघून गेले. म्हणजे जीव स्वभाव कसा असतो पहा की परमेश्वराकडनं काहीतरी मिळावं असले मोठी अपेक्षा करतो. पण परमेश्वराने जो काही आचार सांगितला, जे काही ज्ञान सांगितलं त्याची अपेक्षा नाही करत. संसारात लागणाऱ्या गोष्टीचा मोह त्याला खूप आहे, पण स्वामीकडनं ज्ञान मिळावं याचं मोह नाही, स्वामींनी सांगितलेल्या आचाराचा मोह नाही. नुसतं प्रपंचात ज्या काही गोष्टीची अपेक्षा आहे त्या गोष्टीचाच त्याला मोह आहे आणि त्या गोष्टी परमेश्वराकडून मिळावं असे एक जीव काय करतो, स्वार्थ साधतो. परमेश्वराचं काय म्हणणं आहे, आम्ही कशासाठी अवतार घेतला आहे, आम्ही तुम्हाला कशासाठी जन्म दिला आहे हा विचार करा ना. आम्ही जो अवतार घेतला हे जीव उद्धरण्यासाठी घेतलाय. तुम्हाला आम्ही जन्म दिलाय परमेश्वराचं ज्ञान होण्यासाठी, आणि तुम्ही परमेश्वराचं ज्ञान न घेता, परमेश्वराचा आचार विचार न घेता तुम्ही या प्रापंचिक मोहातच जास्त गुरफटता. म्हणून परमेश्वर आपल्या जीवावर काय उदास आहे. नरसिंह वस्ती गुंफेच्या पूर्वेस 15 पानावर एका ज्या खडकावर नागदेव अप्राप्तीचे दुःख करत रडत बसले होते. आपलं नाही का मागे लीळा गेली, रडणलेल्या काही काजळी पळे, देवाने सांगितलं नाही का त्याला, रडून काय तुम्हाला काय परमेश्वर मिळणार आहे का. परमेश्वराने जो आचार सांगितलं तो करा, नुसतं रडून काय उपयोग आहे. अप्राप्ती म्हणजे तुम्हाला प्राप्तीच होणार नाही या विषयावर देव बोलले होते. ज्या खडकाच्या दक्षिणेस सांडोवा बांधला होता त्या सांडवाच्या दक्षिणेस कोहळका, मरगजा आणि नृसिंह अशा 3 देवळ्या होत्या. तर त्या नरसिंहाच्या देवळात आमचे स्वामी बसले होते.
एके दिवशी आम्ही नरसिंहाच्या देवळाकडे गेलो आणि एक रात्र तेथेच वास्तव्य केलं, तेथेच पूजा अवसर झाला आणि आरोगणा गुळा विडा झाला. सकाळी पुन्हा आम्ही खडकलीला आलो. म्हणजे देव त्या खडकुली भागातच फिरत होते आणि तिथंच हे भक्तिजन भेटायला येत होते. औडळ भट्ट, सारंग पंडित असे बरेच जण भक्तिजन येत होते, इंद्र भट्ट. आता भविष्य कथन. काही ठिकाणी स्वामी आमचे भविष्य सांगायचे, काही कुठं काय घटना घडणार आहे, कुठं काय घटना घडणार नाही, हे स्वामी काही काही भक्तिजना काही प्रसंग सांगायचे. तसं आता इथं एके दिवशी आम्ही गुंफेच्या वर असल्या उंच खडकावर विहरणासाठी गेलो असता तेथे उत्तराभिमुख उभे राहून दक्षिणेकडे अवलोकित आम्ही भविष्यवाणी म्हणालो. म्हणजे एका खडकावर स्वामी उभे राहिले आणि तिथं भविष्यवाणी सांगितली स्वामीने. काय भविष्यवाणी सांगितली पहा. पोरानो, आमच्या अविद्यामानी या ठिकाणी भविष्यात एक नगर वसले, परंतु ते कायमचे असणार नाही. नगर वसले जाईल म्हणजे इथं एखाद्या नगराची स्थापना होईल, आहे की नाही. हे गोदावरी नदीच्या काठच्याच गोष्टी आहेत आणि ते जास्त काळ टिकणार नाही. काही दिवसांनी ते नगर काय होणार आहे, म्हणजे कायमचं राहणार नाही, त्याला ऱ्हास होईल, म्हणजे त्याचा काही नाश होईल किंवा त्या ठिकाणी तिथं ओस पडेल. हे देवाने, आता देवाचं सांगण्याचं हेतू का असं ते ईश्वर जाणे, पण देव मात्र म्हणले इथं नगर वस्ती होणार आणि काही दिवसांनी ती परत ओस पडणार. आणि झाले तसंच. पण हे कधीची गोष्ट आहे, देवाच्या अविद्यामानी. म्हणजे आमच्या स्वामी ज्या वेळेला या भक्तिनाच्या सन्निधानातून जातील उत्तर पंथाला त्याच्यानंतरची गोष्ट आहे. म्हणजे देव काय म्हणतात, आम्ही नसताना ह्या घटना घडणार आहेत. मग झाली तसेच. आमच्या अविद्यमानी एक साधारण असा राजा सिंहस्थाला गेला होता. एक राजा कुठे गेला होता, सिंहस्थाला. बघा, म्हणजे सिंहस्थाची प्रथा ही आता काही नवीन नाही, ही खूप पूर्वी काळापासून आहे. परत येत असता तेथे नगर वसून काही काळ तो राहिला. मग तो राजा सिंहस्थावरून आला, तिथं त्याने एक नगर वस्ती केली आणि तिथं काही काळ तो राहिला आणि तो निघून गेला आणि ती नगर ओस पडली. जसं म्हणतात नाही का, एखाद्या फॅमिलीमध्ये घरामध्ये करता मनुष्य असला तर त्या घराला एक हे येते, आहे की नाही. आणि त्यातला करता मनुष्य गेला की ते घर ओस पडल्यासारखं दिसतं, म्हणजे ते घर उदास होतं. तसं देवाने इथे एक भविष्य सांगितलं एका नगराची, की इथे एक नगर होईल. मग तो राजा आला सिंहास्तरावरून आणि नगर वसलं. तो थोडे दिवस राहिला आणि त्याला काय उदासीनता आली काय, मग तो निघून गेला. की ते एवढं उभं राहिलेलं नगर परत काय झालं, बरखास्त झालं, म्हणजे ओस पडलं. आणि बघा ना, पूर्वी काळी जिथं जिथं आता दौलताबाद एवढं मोठं शहर होतं. पैठण सुद्धा ही खूप मोठी नगरी होती, सगळी पंडित लोकांचे सगळं तिथं म्हणजे विद्यापीठ. आणि आज तिथं काय अवस्था आहे बघा. म्हणजे त्या काळात आणि ह्या काळात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. ह्याला नाही का आपला इथं मी देवाने चमत्कार नाही का दाखवला, तुमच्या खोपडीला आणि कित्ता घाण ठेवला होता एका दुकानात बाईसांनी, वाकीला पण ठेवला होता. हा, वाकीला बी ठेवलेलं आहे. आणि परत तिथून जाऊन बघतात तर गंधर्व नगरी दिसत होती, आणायला त्याच्यात. आणि परत नंतर कुणाला तरी नाथोबाला का कुणाला तरी पाठवलं तर ते खडकावर आडकित्त दिसला. म्हणजे आता ह्याच्या पाठीमागे परमेश्वराचा काय हेतू असेल देव जाणे. पण परमेश्वराचं एकच म्हणणं आहे की ह्या जीवाला आम्ही काही देऊ शकतो आमच्या जर मनात आलं तर. पण जीवानी तसं धीर धरायला पाहिजे. फक्त परमेश्वर म्हणजे ह्या जीवानी फक्त परमेश्वराची प्राप्ती कशी होईल हीच फक्त अपेक्षा ठेवायची. परमेश्वर म्हणतात की आम्ही जे तुम्हाला पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो ना, असं नाही. पण त्याची तुम्ही अपेक्षा न करता फक्त ईश्वर प्राप्तीची अपेक्षा करा, असं देवाचं बोलण्याचा हेतू आहे. म्हातारी तमाचा मोटाळा गा, वचन आहे ना, कुठेतरी वचनामध्ये आलेलं आहे. तर एके दिवशी भविष्यवाणी कथन झाला. आता एके दिवशी आमचे स्नान झाले आणि बाईसा ओली श्रीमूर्ती पुसण्यासाठी पातळ वस्त्र आणण्यासाठी गेले. आता स्वामीचं स्नान झालं की बाईसा काय करतात की आता स्वामी 32 लक्षणी रूप आणि नाजूक मूर्ती. मग आता त्या मूर्तीला जे अंग पुसण्यासाठी जे काही कपडा लागतो ते मऊ कपडा पाहिजे ना, जाडं भरडं कसं चालेल.
म्हणून आमची बाईसा काय करते, नेहमी स्वामीची काळजी घ्यायची. मग त्यांनी मऊ वस्त्र स्वच्छ निर्मळ असं धुतलेलं चांगलं ते आणायसाठी बाईसा गेल्या. तेवढ्यात काय झालं, तितक्यात देमायसाने काही विचार न करता तिच्याजवळ असलेला जाडा भरडा पदराचा तुकडा स्वामींच्या हातात दिला. तिला कसं वाटलं, आता ही पातळ वस्त्र आणेपर्यंत स्वामींची श्रीमूर्ती ओली राहणार ना, मग आता ते ओलं शरीर अंगावर राहण्यापेक्षा आपल्याकडे जो काही असेल चांगला कपडा तो द्यावा. पण तिच्या लक्षात हे ना आलं की आपण जो कपडा देणार तो कसा आहे, जाडा भरडा आहे. आणि आपल्याकडचा कपडा कसा असतो, ओवळा सवळा असतो. कधी आपण नाक पुसतो, कधी तोंड पुसतो, कधी हात पुसतो, कधी काय करतो. म्हणजे असा ओवळा सवळा कपडा द्यायला नाही पाहिजे तिने. पण तिने काय केलं, घाई गडबडीत तो आपल्याकडचा तिने जाडा भरडा कपडा देवाला ते अंग पुसण्यासाठी दिलं. आम्ही त्या पदराने श्रीकर श्रीमुख परिमार दिले. देव म्हणतात तिने चांगल्या भावनेने दिलं. तिच्या मनात काही दुसरा हेतू नव्हता. पण पटदिशी आमचं ओलं शरीर पाहून त्यांना वाटला काहीतरी एखादं वस्त्र द्यावं पुसायला, म्हणून तिने दिलं. मग देव काय म्हणतं, आम्ही श्रीकर म्हणजे आम्ही दोन्ही हात पुसले, श्रीमुख पुसलं, परिमार्जन केलं म्हणजे पुसलं. तर तितक्यात बाईसा आली. आता बाईसा गेली होती पातळ वस्त्र आणायला. हिने देवाला जाडं भरडं वस्त्र दिलं. मग आता बाईसाचा पारा वाढला. मग देमायसाने दिलेले वस्त्र पाहून तिच्यावर रागवत म्हणाला, काय झालं या बाईला, खुशाल ओवळे सोवळे जाडे भरडे बाबांच्या सुकुमार श्रीमुख श्रीकर पुसायला दिले. तिच्या काही जीवाला काही वाटतच नाही. अशी बोलल्यावर तिला वाईट वाटणार की नाही. ही एकदम धावली ना तिच्यावर, की देवाचं सुकुमार हे शरीर असताना तुला जाडं भरडं वस्त्र द्यायची काय आवश्यकता होती, मी आणत होती ना वस्त्र. पण हिचा समज काय झालं की ती वस्त्र आणेपर्यंत स्वामी ओल्या अंगाने राहण्यापेक्षा आपण कोरडं करण्यासाठी आपल्याजवळ तर तिने वस्त्र जाडं भरडं दिलं. म्हणून या बाईसाला राग आला. त्यामुळे झालं काय की बाईसाने बडबड केल्यामुळं देमायसा इतकी दुःखी कष्टी झाली की पाठमोरे उभे राहून ती रडू लागली. वाईट वाटतच ना माणसाला की चांगलं कार्य करत असताना सुद्धा लोकांचं ऐकून घ्यावं लागतं. चुकीचं काम केलं तर ऐकून घेतं माणूस, पण चांगलं काम करत असताना बी त्याच्यात चुका काढणं किंवा त्याला नाव ठेवणं किंवा त्याला काही घालून पाडून बोलणं असं केलं माणूस दुःखी होतो. आणि त्या दुःखाच्या भरात डोळ्यात पाणी येतं. तसं देमायसाच्या डोळ्याला पाणी आलं. पण ती देवाकडे पाठ मोर उभी राहून म्हणजे देवाला समजून येऊ नये म्हणून ती देवाकडे पाठ मोर करून ती काय झाली, रडू लागली. मग आम्ही तिथे सांत्वन करीत म्हणालो, बाई तुम्ही दुःख का करता. पहा देवाने उलट काय केलं, तिचा राग नाही मानला. तिने एवढं जाडं भरडं ओवळं सोवळं जरी कपडा दिला तरी देव तिला देमायसाला काहीच म्हणले नाही. उलट देव काय म्हणतात तिला की म्हणे, अहो तुम्ही दुःख का करता, तुम्ही शांत व्हा, तुम्ही काही दुःख करू नका. बोलली तर बोलली, त्याचं काय एवढं मना लावून घ्यायचं. तुम्ही तुमचं भलं कशात आहे ते पहा. तुम्हाला कोण काय बोलतंय याचा विचार न करू नका. तुमचं भलं कशात आहे. तुम्ही आम्हाला जाडं भरडं वस्त्र दिलं तर आम्ही संतुष्ट आहे. आम्ही काय तुमच्यावर रागवलंय का, नाही. मग बाईचं रागवलं तिचं काय तुम्ही मनावर घेता. मग देव पुढे काय म्हणतात बघा, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावे, बाकीची गोष्टी विचार करू नये. म्हणजे आपलं भलं कशात आहे तो विचार करा. मला कोण काय बोलतं हा विचार करू नका. म्हणजे आता आपण मार्गात बघतो ना, एकामेकाला हेळसांड करतात, एकामेकाला घालून पाडून बोलतात, अशा मार्गात बऱ्याच घटना घडतात. पण देवाने काय सांगितलं, सुने होऊन असावे. कुत्र्याला कसं आपण हाड म्हटलं तरी ते लगेच दुसऱ्या दारात जातं, पण ते काय कोणाला भुकतं का, नाही. तसं कोणी जरी आपल्याला काही म्हटलं तरी ते आपण ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. तिच्याशी वाद घालायचं नाही. कारण भांडली ते दोघे यांनी, भांडले तर मग परमेश्वर तुमचा अभिमान घेणार नाही. तसं देव काय म्हणतात, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कुठं लक्ष द्या, तुमचं भलं कसं होईल तिथं तुमचं लक्ष केंद्रित करा. बाकीच्या गोष्टीचा कशाला तुम्ही विचार करता. बाईसाचे तर तुम्हाला माहीतच आहे की त्यांचा स्वभाव एकेकाचा असाच असतो. बाईसाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. बाईचा स्वभाव कसा आहे, तामशी आहे.
आणि एकेकाचा स्वभाव तामशी बी असतो. मग तामशी माणसाशी वाद घालू नये. त्यांचा स्वभाव तामस आहे, त्यामुळे त्या झटकन एवढ्या तेवढ्या कशावरून तरी ते रागवतात. बाईसा कोणावर रागवत नाही, नागदेवाच्यावर रागायचे, इतर भक्तिजनावर रागवायचे, कारण त्यांचा स्वभाव कडक आणि त्यांना शिस्तबद्ध होतं. त्यांचे आचार विचार श्रेष्ठ होते, सगळ्या गोष्टी होत्या. आणि स्वामीबद्दल त्यांना जास्त अभिमान होता. त्यांचे काय मनावर घेता आणि त्यांचा विचारही करू नका. तमतम केल्यामुळे त्यांना काही अनिष्ट थोडंच लागणार आहे. देव म्हणतात ते तमतम करतात, रागराग करतात, बोलतात, चालतात, पण त्यांचा आपण राग धरायचा नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या, तमतम करू द्या, पण ते मनावर घेताना तुमचा धर्म मात्र नक्की दुरावला जाईल. तुम्ही तो जर राग जर मनात धरला आणि त्यांच्या रागाचा तुम्ही काहीतरी जीवाचं भलं वाईट केलं तर नुकसान तुमचंच होणार आहे. त्याच्यामुळे रडण्यात काय अर्थ नाही. जे झालं ते आपण दुःख विसरून जायचं आणि आपला सेवाभाव जो का आचार्य तो आपलं करत राहायचा. म्हातारी तमाचा मोटाळा. मोटाळा गा म्हणजे ते जसं मोटाळा गा म्हणजे गठ्ठा. बाईसाच्या ठिकाणी एक तमाचा मोठा गठ्ठा होता. ते क्षणात कोणावर धावतील आणि कोणाला घालून पाडून बोलतील आणि तुझा मडा स्मशानात टणटण हे कर. तसं ते त्यांच्या जे जुन्या शिव्या होत्या ते तशा त्या फटदिशी बोलायचे एखाद्याला. पण एकच चांगलं आहे, ते त्यांना आमच्या विना गतीचं नाही. त्यांचा एकच स्वभाव चांगला आहे. तामस जरी असले तरी आमच्या ठिकाणची असणारी त्यांची श्रद्धा कशी आहे, निर्मळ आहे, प्रेमळ आहे आणि भावश्रद्धा भक्ती आहे त्यांची. त्या तमाचे जणू गाठोडच असल्यासारखे आहे, तमाने परिपूर्ण भरलेले आहे. पण त्यांची एकच चांगले, ते म्हणजे जगात आमच्याशिवाय त्यांना काहीच प्रिय नाही. बघा देवाने किती बाईचाचं किती महत्त्व सांगितलं की जरी तमाचा मोठाळा गा असला तरी जगात त्यांचं इथं कोणीच नाही, आमच्याशिवाय कोणीच नाही. आणि देव उलट काय म्हणतात की त्या आमच्याशिवाय जगू शकत नाही. कारण प्रचिती आली ना, शेंडीला नाही का मूर्छित पडल्या होत्या, अशा 2 ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. तर ते तमाने परिपूर्ण भरलेल्या जरी असल्या तरी एक इतका चांगला गुण आहे त्यांच्या ठिकाणी की ते आमच्या जगात त्यांचं प्रिय कोणच नाही, त्याला आम्हीच प्रिय आहे. म्हणजे आमच्या ठिकाणी त्यांची श्रद्धा, भाव, भक्ती, जे काय आवडी सगळी जे काही ते आमच्या ठिकाणी आहे. त्यांच्या अंतरात आमच्याविषयी इतकी आवड आहे की त्या केवळ आमच्यासाठीच जगत आहे. बघा म्हणजे एका गोष्टीमुळं त्यांचे किती दोष झाकले गेले. म्हणजे एवढा जरी त्याने अनेकांना दुखवलं असेल, रागाच्या भारात बोलले चालले असेल, पण त्या एका गुणामुळं त्यांचं काय होतं, सगळं सपाटून जायचं. आणि देवानं सुद्धा त्यांच्याबद्दल मोठी अपेक्षा होती की यांच्या ठिकाणी जी सेवाभाव आहे ती दुसऱ्याच्या ठिकाणी सेवाभाव नाही. त्यांच्या प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल केवळ आमच्यासाठीच आहे. देव काय म्हणते, त्यांची प्रत्येक कृती, प्रत्येक हालचाल, ज्या काही गोष्टी असतील ते सगळं आमच्यासाठीच करतात, त्यांना दुसरे कोणाची अपेक्षा नाही. आमच्या वियोगात त्या जिवंत राहू शकणार नाही. आम्ही जर समजा हा जर अवतार संपवला तर ते जिवंत सुद्धा राहू शकणार नाही. आम्ही जर त्यांना सोडून दिलं किंवा आम्ही त्यांना इथून जा म्हटलं तर ते लगेच देह त्याग करतील. इतकं त्यांचं आमच्यावर प्रेम आहे. आणि एक कलिकाची प्रेमीच होती ना. तुम्हाला माहीत आहे का की त्यामुळे त्या भिंगार होऊन निघाल्यानंतर एक वाट जेऊरला आणि एक वाट पाप विनाशीला जात होती. तेव्हा बाईसांनी जेऊरला जाण्याचा आग्रह धरला. तेव्हा आम्ही किंचित काल अदृश्य झालो. शेंडीची लीला, एक डोंगरगंगा वाट चालली होती आणि एक शेंडीला चालली होती जेऊरला. आणि स्वामीची इच्छा होती शेंडीला जायची. भिंगारून देव आले आणि एक शेंडीला आणि जेऊरला वाट चालली होती. आणि शेंडी आपलं जेऊरला आणि हे आपण नाही का म्हणतो डोंगरगण, पापविनाशी म्हणजे डोंगरगण, तिकडे वाट चालली. पण ह्याने काय केलं, बाईसाने जेऊरला जाण्याचा आग्रह धरला होता. नातेवाईक होते जेऊरला. हा नातेवाईक होते ना. हा नातेवाईक होते. मग देव काय झाले, अदृश्य झाले. मग ती मूर्छित पडली आणि मग ती घाडाबाळा लोळू लागली.
मग ज्यावेळी परत देव सदृश्य झाले, परत तिला दर्शन दिले, भेट दिली, तेव्हा तिने विचारलं ना, जीजी तुम्ही कुठं होता? तर देव म्हणे आम्ही या हरभऱ्याच्या झाडाखाली होतो. रिंगणीचं झाड आपल्या रिंगणीच्या झाडाखाली. ते हरभऱ्याचं झाड एवढंच असतं ना. मग रिंगणीच्या झाडाखाली देव होतो. तिला मोठं आश्चर्य वाटलं की कसं शक्य आहे म्हणून. आता परमेश्वर आहे, परमेश्वर काय करेल त्याचा भरोसा आहे का? सामर्थ्यकारी आहे ना. तेव्हाही करंजखेडला वांद्र्याशी पाण्याची पैज लावली, तेव्हाही आम्ही अदृश्य झालो. तेव्हाही त्या क्षणी बाईचा आत्मा कुडीत बाहेर पडला होता. ज्यावेळी शर्यत लावली होती करंजखेडला नागदेवाचार्याबरोबर, तेव्हा सुद्धा देव म्हणले आम्ही अदृश्य झालो. तेव्हा सुद्धा बाईचा काय झालं, त्या मृत्यूच झाल्या होता. म्हणजे अक्षरशः देहातून जीवात्मा बाहेर पडला इतकी त्यांची अवस्था झाली होती. पण तरी आमची अत्यंतिक आवड असल्यामुळे त्यांना तमतम केल्यामुळं तो दोष होताच. त्यांचे अनिष्ट लागत असले तरी आत्यंतिक आवडीमुळे केवळ आमच्यासाठी ते जगत असत. ह्या एका गुणामुळे, ते प्रेमी असल्यामुळे एका गुणामुळे त्यांचं सगळं दोष झाकले जातात. म्हणजे तमाचं गाठोडा. मग त्याच्यावर एक देव उदाहरण देतात. काय उदाहरण देतात बघा. गवताच्या गंजीत एखादी अल्पशी ठिणगी जरी पडली तरी ती पूर्णपणे जळून खाक होते. कशामुळं? एका ठिणगीमुळं. मोठी गवताची गंजी असते ती ठिणगीमुळं काय होतं, जळून खाक होते. तसं बाईच्या ठिकाणी जरी तमाचा हे जरी असलं तरी त्यांच्या ठिकाणी अनिष्ट दोष जळून जातात. असा त्यांच्या ठिकाणी आवडरूप थोर गुण असल्यामुळे त्यांचा तमाचा मोटाळा काय वाढेल. त्यांच्याकडे असा एक गुण आहे की तो तमाचा मोटाळा सुद्धा काय होतो, जळून भस्म होतो. इतकं त्या गुणामध्ये, प्रेमामध्ये सामर्थ्य आहे. शिवाय ते आमचे प्रेमी भक्त आहेत. आणि प्रेम संचार काळीला का असते, विकार विकल्प स्वभाव हे शून्य असते. उच्छेदून जाती वचन आहे ना देवाचं. हे तिन्ही उच्छेदून गेले. त्यामुळे इंद्रिय मनोधर्माची त्यांना काय बाधा होणार? त्याच्यामुळे त्यांना इंद्रिय धर्माची काही बाधा होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी तमतम हे काही कायमस्वरूपाची नसते, ती तेवढ्या पुरती असते. मग देव का म्हणतात, जरी त्यांनी तमतम केलं तरी ते तमतम काही त्यांच्याकडे कायमस्वरूपी नसतं. ते क्षणभंगूर आहे. आता तमतम करतील, परत तुमच्याशी प्रेमाने बोलणार. म्हणजे त्यांच्या मनात काय नाही, त्यांच्या मनात काहीच राहत नाही. मग उगीच तुम्ही काय विचार करून दुःख करत बसता. मग देव म्हणतात तुम्ही त्यांच्याबद्दल कशाला विचार करत बसता, दुःख करत बसता. तर तुम्ही काही दुःख करू नका. जे झालं गेले ते सोडून द्यायचं आणि आपलं सार्थक कशामध्ये तिथं लक्ष द्यायचं आणि आपल्या विधीप्रमाणे, आचरणाप्रमाणे आपलं देवदेव करायचं. असं देवासाठी समजूत स्वामींनी काढली. तर अशा प्रकारे ह्या आपल्या छोट्या छोट्या ह्या 6 लीळा झाले. आता याच्यानंतर पुढच्या अवसरामध्ये लखुबाईसांना प्रश्न केला होता, देव उदेव म्हणू, म्हणजे तुम्ही आम्हालाच देव म्हणा, अशी काहीतरी लीळा आहे. ती आता आपल्याला पुढच्या लीळेमध्ये सविस्तर आपल्याला ऐकायला मिळेल. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय.